नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज आम्ही करणार आहोत मँगो आईस्क्रीम। तर ही मँगो आईस्क्रीम एकदम नॅचरल पद्धतीने, आपण याच्यामध्ये कशाचंच प्रिझर्वेटिव्ह वापरलेलं नाही, काहीच नाही, एकदम असं नैसर्गिक मँगो आईस्क्रीम करणार आहोत घरातल्या घरामध्ये। जे लहान मुलं राहतात त्यांना ना फक्त ह्या दिवसामध्ये आईस्क्रीम खायचं असतं। ती कोणती आईस्क्रीम, बाहेरली आपण आईस्क्रीम आणलं ना त्याच्यामध्ये काही राहू शकते, कोणतंही डालडा तेल काही घालतात, त्यामुळे आपण घरातल्या घरात एकदम फ्रेश आईस्क्रीम बनवणार आहोत। तर ही बघा, आईने घेतलेलं आहे घरातलंच रूम टेम्परेचरवरलं दूध आहे, गरम करून ठेवलेलं, त्याच्यामध्ये भरपूर साय आहे, बघू शकता तुम्ही, याच्यामध्ये साय आहे। आणि हे आहे दूध पावडर, हे आहे केशर आंब्याचा रस, म्हणजे गर काढून घेतलेला आहे बघा, असं घट्ट गर आईस्क्रीम। तर ही बघा अशी आता आपण आईस्क्रीम करूया। गॅस पेटवता करायची आहे ही आईस्क्रीम, कशासाठी, त्याच्यासाठी गॅस तर पेटवावंच लागत नाही। तर बघा आता आईस्क्रीम कशी करते आई। कडल्या पद्धतीची आईस्क्रीम आहे, एकदम मस्त, मुलं खूप आवडीने खातील अशी मस्त। हे आपण पहिल्यांदा दूध टाकून घेऊया जारमध्ये, कच्चं दूध नाही, रूम टेम्परेचरवरला आहे। आणि ते क्रीमही टाकून घ्यायची, आणि आता ही साखर टाकून घ्यायची, सगळं आपल्या अंदाजानुसार घ्या, तसं काही नाही। आणि आंब्याचा रस असतो ना, तोही आपल्या आपल्या पद्धतीने, कोणाचा आंबा आंबट असू शकतो, पण गोड आंबा असला की छान एकदम मस्त होतंय रस। तुम्हाला लागेल तेवढी टाकून घ्या आंब्याचा रस आईस्क्रीम मध्ये। आणि आता ही दूध पावडर टाकून घ्यायची मध्ये, सगळं आता छान मिक्स करून घेऊया आपण। आंब्याचा रस गोड असला तर थोडंच घ्या, आणि जर आंबट असला तर बी थोडंच घ्या, एकदम वाटीभरच बक्कळ झालं रस याच्यासाठी म्हणलं तर। गर आपण जे काढतो ना आंब्याचा, ते थोडक्यातच घेतला तरी भरपूर झालं, एकदम छान होतंय आईस्क्रीम। आपण याला फिरवून घेऊया मिक्सरवरती, तो होऊ द्यायची आईस्क्रीम। बघा किती सुंदर कलर आलेला आहे, एकदम मस्त। आता हे आपण त्या जारमध्ये ओतून घेऊया, म्हणजे असा पसरट डब्बा असतो ना, ह्या डब्यामध्ये ओतून घ्यायचं। कलर आलेला आणि नॅचरल मँगोचं कलर आहे, बिलकुल कोणतं केशर नाही, विलायची सुद्धा टाकलेली नाही आईनं। तर तुम्हाला आवडत असेल तर का टाकत नाही, आम्हाला आवडत नाही म्हणून आम्ही टाकलेली नाही। नॅचरल मँगो आईस्क्रीम करणार आहोत आम्ही। ह्या जो कंटेनर असतो ना, हा जो, त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं, असं मस्त फेसाळलेली आईस्क्रीम। ही आईस्क्रीम रेडी झालेली आहे, बघू शकता तुम्ही किती छान, एकदम तेवढ्या प्रमाणामध्ये एवढी आईस्क्रीम होती। आणि आई वरती थोडीशी अशी चेरी टाकून घेणार आहे, जी आपली कलरफुल चेरी असते ना, ती थोडीशी टाकायची, म्हणजे मुलं खायला खूप छान आवडीनं खातात आणि बघायलाही खूप छान डेकोरेटिव्ह दिसते। तर अशी आईस्क्रीम मस्त होते। आता आपण ह्याला डीप फ्रीजमध्ये ठेवून घेऊया, मग मी तुम्हाला 7-8 तासाच्या नंतर दाखवते कशी झालेली आहे आईस्क्रीम ती। ही बघा अशी किती सुंदर दिसत आहे, आणि तुम्हाला सुद्धा कशी दिसते मला नक्की सांगा। असे मस्त चेरी, नाहीतर आपलं काजू पिस्ता बदाम काही टाकू शकता, आमच्या घरी चेरी आवडते म्हणून आम्ही चेरी टाकलेली आहे। आता आपण ह्याला याच्यामध्ये बर्फाचे पाण्याचे थेंब पडू नये म्हणून आई याच्यावर पातळ असं जे आपलं कॅरी बॅग असते ना, ते वरती अशी झाकून घ्यायचं, असं झाकून घ्यायचं, आणि वरती असं झाकण लावून टाकायचं, म्हणजे त्याचे बर्फ त्याच्यामध्ये पडत नाही। आता हे असंच नेऊन मध्ये ठेवून टाकायचं आता डीप फ्रीजरमध्ये, मग उद्या सकाळी मी दाखवते तुम्हाला, किंवा 7-8 तासाच्या नंतरही तुम्ही बघितलं तर चालतंय। आता झालेली आहे आईस्क्रीम। आता फ्रीजमध्ये ठेवून आईस्क्रीम चांगले 7-8 तास होऊन गेलेले आहेत। आता दुपारची वेळ असल्यामुळे मस्तपैकी आम्ही आईस्क्रीम आता काढणार आहोत, तुमच्या समोर आता आपण काढूया, आणखी आम्ही काढून बघितलेलं नाही। बघूया, एकदम मस्त झालेली आहे आईस्क्रीम। तुम्ही बघा किती सुंदर दिसत आहे ती आईस्क्रीम। तुम्ही बघू शकता ते कॅरी बॅग आपण वरून लावल्यामुळे याच्यावर बर्फ जमा झालेला नाही, एकदम मस्त झालेला आहे, सगळं पाणी ह्याला जमा झालं, छान झालेलं आहे एकदम मस्त आईस्क्रीम। थोडंसं असं हवेच्या संपर्कात येऊ द्यायचं, मग काढायचं। शकता आई किती छान पद्धतीने एकदम मस्त काढत आहे आईस्क्रीम। आता तुम्ही कशी वाटते ते तुम्हालाच माहिती, आम्हाला आमच्याजवळ आईस्क्रीम स्कोप नाही, त्यामुळे खायला बरी लागावं आईस्क्रीम, ती काढायला कशी आहे काय नाही मला काही माहिती नाही त्याचं। एकदम बघा तिचं टेक्स्चर किती सुंदर आलेलं आहे आईस्क्रीमचं। हे बघा असं ती दुपारच्या वेळेस मस्त फॅमिली पॅक म्हणल्यासारखं करायची आणि खायची। बघा किती सुंदर झालेली आहे, एकदम टेक्स्चर तर खूपच सुंदर आलं आहे त्याचं, आणि एकदम मस्त झालेली आहे। बघूया आपण कशी झालेली आहे। बापरे, असं उगा असं केलं तर होऊ लागली आहे का, हे बघा बघू शकता तुम्ही किती सुंदर झाली आहे। मी टेस्ट करून बघते, असं जिभेवर ठेवलं तर विरघळून चालली आहे, इतकी सुंदर झाली आहे बघा ही आईस्क्रीम, खूपच सुंदर झालेली आहे। असं तुम्हालाही मग ही आईस्क्रीम आवडली का,
आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ही आईस्क्रीम नक्की करून बघा एक वेळेस. एकदम नॅचरल मँगो आईस्क्रीम आहे, काहीच याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह घातलेली नाही. आणि बघा तुम्ही किती सुंदर दिसत आहे आईस्क्रीम. आता सुद्धा तुम्ही हे मुलांना देते वेळेस ह्याच्यावरती तुम्ही टुटी फ्रुटी टाकू शकता. आम्ही अशीच खाणार आहोत. एकदम मस्त उन्हाच्या वेळेस 4 माणसांना 5 माणसांना पुरेल इतकी मस्त आईस्क्रीम झालेली आहे. बघा तर तुम्हाला ही आईस्क्रीम आवडली का नक्की सांगा. व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.